आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्येही मराठा आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। आरोग्य सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे। प्रशासन सतर्क झालंय। बीडमध्ये 27 फेब्रुवारी पर्यंत जमाव बंदी। तर बीडमध्येही मराठा आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। आरोग्य सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे। तर प्रशासन सतर्क झालंय। बीडमध्ये 27 फेब्रुवारी पर्यंत जमावबंदी घोषित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे। उद्धव, बीडमध्येही मराठा आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। सध्या बीडमध्ये वातावरण काय आहे? नक्कीच 14 तारखेला म्हणजे आज जे आहे ते सकल मराठा समाज बीड जिल्हा यांच्याकडून जे आहे ते बीड जिल्हा बंद याची हाक देण्यात आली होती। त्याला चांगला प्रतिसाद जो आहे तो बीड मध्ये मिळत आहे। सकाळपासूनच दुकानं जे आहेत ते सकाळी लोकांनी बंद करून या बंदला समर्थन देणं पसंत केलेलं आहे। एकंदरीत आपण बघितलं तर प्रशासन बी यानंतर आता ऍक्शन मोड मध्ये आले, कारण की 27 फेब्रुवारी पर्यंत जे आहे ते जमावबंदीचा आदेश जो आहे तो प्रशासनाकडून काढण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे जमाव 4 माणसापेक्षा अधिक लोक जे आहेत ते एकत्र यायला मनाई घालण्यात आली। मात्र मराठा समाज जो आहे जरांगे पाटील यांच्या मागण्यासाठी जो आग्रही आहे, त्याच पद्धतीने जरांगे पाटील यांची मागण्या लवकरात लवकर मान्य करून जरांगे पाटील जे आंतरवलीला उपोषणाला बसलेले त्यांचं उपोषण कुठं ना कुठं सरकारने थांबवावं अशी देखील मागणी बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येते। एकंदरीत बीड जिल्ह्याचा इतिहास बघितलं तर मागच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी हिंसाचार, जाळपोळ सारख्या घटना ज्या आहेत ते बीड मध्ये घडल्या होत्या। त्याच्यामुळे नक्कीच प्रशासन जे आहे ते अलर्ट मोड मध्ये आहे। या बंद जो आहे तो शांततेत करावा असं देखील मराठा समाजाकडून सांगण्यात आले। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील यांची तब्येत जशी जशी खालावत जाते तशा लोकांच्या भावना ज्या आहेत ते तीव्र होताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। त्याच्यामुळे उद्धव, सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे आहे? खरं तर मनोज जरांगे यांचा 5वा दिवस आहे उपोषणाचा आणि आता अशी माहिती मिळते की त्यांची तब्येत आणखी एक खालावलेली पाहायला मिळते। रक्तस्राव होतोय नाकातून आणि दुसरीकडे मनोज जरांगे हे उपचारासही नकार देताना पाहायला मिळत आहेत। तर या सर्व पार्श्वभूमीवर मराठ्यांची काय आता भूमिका असेल? आणि दुसरं म्हणजे हा बंद पुकारण्यात आलेला आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काय सतर्कता बाळगली आहे? नक्कीच जेव्हापासून या बंदची हाक जी आहे ते देण्यात आली होती तेव्हापासूनच पोलीस प्रशासन असन ते या सगळ्या संदर्भामध्ये तयारी लागलं होतं। मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे ते पोलिसांकडून तैनात करण्यात आले आहेत। या ठिकाणी संवेदनशील जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर पोलीस महासंचालकाचं देखील विशेष लक्ष बीडकडे आहे। त्यामुळं त्यांनी देखील या संदर्भामध्ये आढावा कालच घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्था राखायची कशा पद्धतीने याचं पूर्ण नियोजन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आले। मात्र तरी देखील हा बंद शांततेत कसा होईल याकडे पोलिसांचं भर असणार आहे। पोलिसांची तयारी तर पूर्णतः झालेली आहे। त्याचबरोबर या आंदोलनाला मराठा समाजाकडून बी शांततेत हे आंदोलन सर्व मराठा युवक असतील, मराठा समाजातले नागरिक असतील यांनी शांततेत हे आंदोलन करण्याचं आवाहन देखील करण्यात आले। मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये या आंदोलन करत असताना समाजकंटक देखील या आंदोलनामध्ये या आंदोलनाचा फायदा सातत्याने घेत असतात। त्यामुळे समाज कंटकावर लक्ष ठेवायला देखील पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा असेल ती कामाला लावलेली आहे। जी जी, धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर बीडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे। एकीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची तब्येत आणखी खालावताना पाहायला मिळते। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होताना पाहायला मिळतोय अशी माहिती मिळते आणि दुसरीकडे मनोज जरांगे हे उपचारासही नकार देताना पाहायला मिळतात। आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार, काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।